स्वागत आहे मंडळी तुमचा माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। आता आम्ही आईसोबत फिरायला गेलेलो आहे महिला मंडळासोबत। आम्ही आता पहिला हडपीडमध्ये उतरलो स्वामींच्या मठात। चला तुमका दाखव मठ आहे देवगडात जाताना लागतं। ये हा बघा आता मठ असा आणि खूप सुंदर असा मठ आणि शांतता पण आजूबाजू। दर्शन वगैरे झालेलं आतमध्ये फोटो काढू अलाउड नाही त्यामुळे आम्ही आतमध्ये जास्त काय फोटो वगैरे काढू नाही, फक्त दर्शन वगैरे घेऊन निघालो, बाकीची सगळी फोटो काढतो। चला आई सोबत मी फिरा गेलेले आज आईच्या महिला मंडळ सोबत। तर आम्ही आता येलेलो एका काकीच्या घराकडे आणि त्यांना घेऊन जाऊचं असं, त्यामुळे थांबा तुम्हाला दाखवते। तर आता आम्ही इलेलो तळे बाजारमध्ये कोंडामा म्हणून आहे गाव, तिथे ना एक बाळूमामांचं ना छोटासा मंदिर आहे। खरा म्हणशाल तर आदमापुरात जाऊची खूप इच्छा होती पण ते काही जाऊ भेटला नाही, पण इकडे तरी येऊन बाळूमामांचं इथे दर्शन घेऊन भेटला। तुमका पण तर बाहेर ना दाखवते, आतमध्ये अलाउड नाही फोटो वगैरे काढून। तर बघा या मंदिर असा छोटासा, खूप छान आहे मंदिर। आतमध्ये गेल्यावर खूप प्रसन्न वाटतं, आदमापुरातच गेल्यासारखं वाटतं। तुम्ही पण हे नक्की येवा। तिकडनं आता आम्ही धबधब्यात जाणार असो। तर मंडळी आता आम्ही इलेलो नावनकुंड धबधब्याक, तो तळे बाजारमध्ये असा। थांबा तो तुमका दाखवतो, मी पण पहिल्यांदाच इलय धबधब्याक। मस्त पैकी बघा अशी गुफा टाईप दगड असतात आणि त्यांना पण असे ना झरे सुटले छोटे छोटे पाऊस पडल्यामुळे। आणि ना ह्या कोकणातला खरा तर ना सुख असेल सगळे धबधबे म्हणजे। हे बघा माका एक कुर्लीचं पोर गावला छोटासा, म्हणजे ते एका सोडून देत आहे, पण गावाला पकडूची मजा कुर्ली मला खूप आवडतं पकडून, म्हणून तिथे का पकडलेलं। तर मंडळी धबधब्यावरची मजा करून झालेली असा आणि पाऊस असा होतो तरच धबधब्यावर मजा येतात, जास्त पाऊस नव्हतो 2-4 दिवस। पुढचा स्टेशन कुठला माहिती नाही। आता आम्ही इलो श्री क्षेत्र विमलेश्वर मंदिर, मी तर पहिल्यांदाच इलोय। चला आतमध्ये मंदिर असल्यामुळे आतमध्ये फोटो वगैरे काय काढू अलाउड। भैरव गुफा असा, इकडे स्त्रियांका प्रवेश नाही असा। इकडे असा मंदिर आणि मंदिराच्या खाली ना मस्तपैकी बघू कसा, म्हणजे असं खूप भारी वाटतं, एकदम थंडगार आणि बघू पण खूप भारी असा। आणि तिकडे ना गोमुखा असत, त्यांच्या गोमुखाच्या तोंडातून पाणी पडतं। आता आम्ही जेवण केलेली असो, कोणाकोणाक नॉनव्हेज हवा कोणाकोणाक व्हेज हवे, तर मागवतं अजून जेवण काही घेऊ अजून आम्ही ऑर्डरच केला। तर मंडळी आम्ही ना पोखरबावच्या गणपती केलेलो आणि एक नंबर गणपती असा। आणि दुसरी गोष्ट म्हणजे ना आजूबाजूचं वातावरण तर खूप म्हणजे खूप भारी आणि प्रसन्न वाटता। तुम्ही सुद्धा एकदा नक्की येवा। आणि इथं खरे देवगड साईडलाच असा पोखरबाव पण। तर मंडळी आता आमचं ना देवगडचं पोखरबावचं गणपतीचं दर्शन झालेलं असा। आता आम्ही इकडनं घरात जाणार असो। तर मंडळी आताच घराकडे येलं आणि खूप दमलो दिवसभर फिरान आणि पूर्ण चेहरा पण काळपट झालेलं असा आणि तेलकट झालेलं असा। तर आता जाऊन जरा फ्रेश वगैरे होतं, भारी वाटतं आणि आज दिवसभर फिरान पण खूप भारी वाटला। तर ना ह्यो व्हिडिओ तुमका आवडलो असत ना तर नक्की लाईक कमेंट आणि सबस्क्राईब करा आणि शेअर करू पण विसरा नका।